शारदीय नवरात्रीच्या काळात काही लोक संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, तर काही लोक पहिला आणि शेवटचा उपवास ठेवतात. नवरात्रीच्या उपवासात काही नियम पाळणे गरजेचे आहे. जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासाचे नियम. नवरात्रीच्या उपवासाचे नियम. नवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा. या 9 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्रीचा किंवा मुलींचा अपमान करू नये. साधारणपणे लोक दिवसातून 2दा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात, पण असे करू नये. उपवास केल्याचे फळ मिळत नाही असे मानले जाते. उपवास करतो तर तो भक्तिभावाने करावा आणि एक वेळ ठरवून फराळ करावा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने तामसिक पदार्थ, गुटखा, पान, मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे सेवन करू नये. उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळावे. नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये. काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा. जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमी तिथीला नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून 9 कुवाऱ्या मुलींची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांचा निरोप घ्यावा. असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.